परफेक्ट. तर कारगिलचं जे युद्ध झालं, तर त्या युद्धाचं स्मरण, त्यामध्ये बलिदान दिलेल्या आपल्या भारतीय जवानांचं स्मरण, हे सगळं करण्यासाठी आपण 26 जुलै या तारखेला दरवर्षी कारगिल विजय दिवस असा साजरा करतो. आणि त्याचप्रमाणे आपलं बालकेंद्र आज आल्यामुळे आणि कालच आपण कारगिल दिवस साजरा केला, त्याच्यामुळे आपण आजच्या केंद्रामध्ये ही संधी घेणार आहोत की 2 मिनिटं त्यांच्यासाठी शांतता पाळून युद्धामध्ये शहीद झालेल्या आणि योगदान दिलेल्या सगळ्या भारतीय जवानांचं आपण आणि सर्व आपल्या फोर्सेसचं, डिफेन्स फोर्सेस च्या लोकांचं स्मरण करणे. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे युद्ध ज्या वेळेला सुरू होत होतं, अगदी सुरुवातीच्या फेजेसमध्ये, त्यावेळेला पाकिस्तानी आर्मी मधल्या लोकांनी भारतीय टेरिटरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि काही प्रमाणामध्ये कब्जा करायला सुरुवात केली आहे, ही गोष्ट भारतीय सैन्याला येऊन ज्यांनी कळवली, तो तिथल्या गावातला एक मेंढपाळ होता. मेंढपाळ म्हणजे शेफर्ड. तर त्याची काही जनावरं होती, ती तो सांभाळायचा आणि त्याच्यावरती तो त्याचा सगळा जो काही व्यवसाय होता तर तो चालवायचा. तर त्याचं एक याक होतं आणि ते याक हरवलं होतं एके ठिकाणी, म्हणून तो ते याक म्हणजे एक प्राणी असतो, तर ते याक कुठं गेलं म्हणून ते शोधायला म्हणून त्या वाटेनं तो जात होता. आणि त्यावेळेला त्याला दिसलं की पलीकडून, म्हणजे सीमा रेषेकडून, बॉर्डरच्या पलीकडच्या ठिकाणून म्हणजे पाकिस्तानातून काही सैनिक आलेत आणि आपल्या देशाच्या काही भागामध्ये त्यांनी कब्जा करायला सुरुवात केली आणि हे त्या मेंढपाळाने येऊन आपल्या सैन्याला कळवलं. त्यामुळे आजच्या दिवशी आपण त्यांचंही स्मरण करूयात. आपण 2 मिनिटं शांतता पाळूयात. हरिओम. 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 पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. धन्यवाद आशुतोष दादा. सर्वांना आम्हाला या युद्धाबद्दल थोडंसं सांगितलंस तू. आणि खरं तर 1999 साली हे युद्ध झालं. 25 इयर्स, 25 वर्षांपूर्वी. आणि आपले जवळजवळ 520हून अधिक जवान या ठिकाणी शहीद झाले. खूप त्यातले ऑफिसर्स होते. तुम्ही कॅप्टन विक्रम बात्रा हे नाव ऐकलं असेल. असे खूप शूरवीर त्याच्यामध्ये होते. आणि हा स्मरण करतो म्हणजे आपण तरी करतो काय किंवा करायचं काय असा कदाचित प्रश्न पडू शकतो. पण यावेळेस आपण शांत राहावं आणि आपण देवाकडे प्रार्थना करावी मनोमन की ह्या सर्वांना सद्गती प्राप्त होऊ दे. त्यांना झालीच आहे प्राप्त, शंकाच नाही. कारण सर्वोच्च बलिदान
आपल्या देशासाठी दिलंय. आणि आपण त्यांचे आभार मानावेत की त्यांच्या ह्या सर्वोच्च बलिदानामुळे आज आपण इथे राहू शकलोय, आपला देश वाचवू शकलोय. असंख्य विकृत शक्ती, क्रूर शक्ती आपल्या देशावरती कायम आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत, पण असे अनेक जवान आणि अशी अनेक क्रांतिकारकच एक प्रकारचे सर्व, त्यांनी सर्वोच्च बलिदान देऊन आपल्या भारत मातेचं वंदन केलेलं आहे, तिची पूजा केलेली आहे आणि तिचं रक्षण केलेलं आहे, धर्माचं आणि देशाचं. आणि असं जे सुंदर, म्हणजे काय सौंदर्य आहे भारत भूमीचं, एक प्रकारे तिच्या संस्कृतीचं, आणि तिच्यामध्ये हे अशा महान विभूती ज्या जन्माला आल्या आणि अख्खं जीवन तिच्यासाठी वेचलं, तर अशा सर्व महान विभूतींना अर्पण केलेलं असं एक फार सुंदर काव्य आहे. ते आता अनिश सादर करेल. स्वामीजींनी आपल्या अगदी निवडून ठेवलेलं आहे स्पेसिफिकली, आणि अनिशच्या गोड आवाजात आपण ते ऐकूयात आणि मनोमन आपण भारत मातेला आणि या सर्व क्रांतीवीरांना वंदन करूयात. अनिश. नमस्कार, माझं नाव अनिश वरद उपाध्ये आहे. मी इयत्ता 6वीत शिकतो आणि मी अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये शिकतो. आज मी तुम्हाला वंदे वंदे मातरम हे एक गीत म्हणून दाखवणार आहे. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. 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 माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. त्यात लाखो वीर देती आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. मंत्र वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम. मंत्र वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी. ते हुतात्मे देव स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. गीत वंदे मातरम. वंदे 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 वंदे मातरम. भारत माता की जय. हरिओम.